मी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये संभाजीनगर जालना बघतो. आम्ही 9 तारखेला मागील 9 तारखेला आम्ही जर्मिनेटर दादांची मिरची बघायला आलो. दादांची मिरचीचा ढायचा बनवतो. दादाची मिरची तशी ग्रोथ करत नव्हती, त्यामुळे मी दादांना जर्मिनेटर आणि थायवर हे 2 डेमो दिलेले होते. दादाने 2 डेमो सोडलेले आहेत 9 तारखेला आणि 9 तारखेला सोडलेला प्लॉट आहे. दादांना जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट कशा आले ते आपण शेतकऱ्यांच्या तोंडातून ऐकू. आता तुम्हाला दाखवतो मी इथं आम्ही सोडलेलं नाही औषध. आणि हा जो प्लॉट आहे मिरची पूर्ण सोडलेली आहे बघा पूर्ण प्लॉट. पुन्हा याची पायदळांची जोरदार वाढ झालेली दिसते. पहिले मिरची नुसती काळीसारखी दिसत होती, आज मिरचीचा चांगल्या प्रमाणात फरक पडलेला आहे. आणि काय फरक जाणवला ते स्वतः शेतकरी त्यांचं नाव काय नाव ज्ञानेश्वर पांडुरंग बावस्कर, राहणार बीड, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 97 67 07 01 97. शेतामध्ये आम्ही 9 तारखेला आलेलो होतो. दादाच्या शेतात जाताना मी दादाने जर्मिनेटर आणि थायवर म्हणून त्यांना डेमो दिलेला होता. त्यांना बोललो की दादा तुझं सोडून बघा. त्यांची मिरची जशी पाहिजे तशी वाढ होत नव्हती, त्यांचा जसं आमच्या भाषेमध्ये ढेचा होत नव्हता मिरचीचा. आज चांगल्या प्रकारे पांढरवण्याची वाढ झालेली आहे. त्या पूर्ण प्लॉट काय जाणवलं, काय आवडलं मिरची? परत एकदम 100% फुटवा आहे ना, असा एकदम खाली बुडा बसून वर सांडलो फुटवा जबरदस्त आला. त्यांचं पांढरवण्याची वाढ जोरात झाली. त्यांचं म्हणजे फुटवा जोरदार आला आणि काड्या खालच्या नुसत्या काड्या दिसायच्या. आता खालून बुडा बसून हे समजा पानं होते खालची, इथून फुटवा वर लगेच इटलो आला फुटवा. हे त्यांचं औषधामुळं कमीत कमी 70% ते 80% रिझल्ट भेटला. अजून कमीत कमी 7-8 वेळ 4-5 ड्रिचिंग केली पहिली, त्याच्यानंतर ते रिझल्ट भेटले नाही. नंतर फुटवा दिवशी त्यांनी मिरची लागवड केली. मी ज्या दिवशी औषध दिलं त्याच्या त्यांचं म्हणणं फक्त काड्या दिसत होत्या मिरचीच्या. आज त्यांचं ना 4थ्याच दिवशी साहेब त्यांना एकदम जबरदस्त मिरची झालेली आहे. पूर्ण एकदम फुटवा जबरदस्त निघलेला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी सोडलेलं आहे. तर आमच्या देहेड गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांची विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी जर्मिनेटर सोडलंच पाहिजे. जर्मिनेटर मित्रांनो आम्ही नेहमी सांगत असतो की जर्मिनेटर डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं ओरिजिनल जर्मिनेटर तुम्हाला प्रत्येक दुकानदाराकडे मिळेल. आणि प्रत्येक शेतकऱ्या महिन्यातून एकदा जर्मिनेटर सोडलंच पाहिजे. कारण जर्मिनेटर पांढरमुळाची वाढ होते, जर्मिनेटरनं फुटवा चांगला निघतो आणि थायवर फुटव्याचं काम चांगलं झालेलं आहे. आणि आता पुढची फवारणी सुद्धा ते जर्मिनेटरची फवारणी घेतील आणि जर्मिनेटर खालून सुद्धा सोडणार आहेत. मित्रांनो आम्ही हा जो प्लॉट आहे बावस्कर पाटलांचा, या बावस्कर भाऊच्या शेतामध्ये आलेलो आहोत. बावस्कर क्षेत्रामध्ये आम्ही आल्यानंतर जर्मिनेटर जो सोडलेला तो इकडचा प्लॉट आहे आणि न जर्मिनेटर सोडलेलं मिरचीचा जो प्लॉट आहे तो इकडं आहे. तुम्हाला दोन्हीमध्ये फरक जाणवेल. हे न सोडलेलं आहे, याला कोणत्याही प्रकारचं बावस्करांचं औषध आपण बावस्कर कंपनीचं औषध सोडलेलं नाही. त्यानंतर इकडे पूर्ण टोटल आपण झाडांना डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी औषध सोडलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की पहिली मिरची माझी फक्त काडीसारखी होती, आज माझी मिरचीला चांगल्या प्रकारे डेरा फोडलेला आहे. पांढरवण्याची वाढ जोरदार झालेली आहे आणि फुटवा जबरदस्त निघालेला आहे. हा प्लॉट तुम्ही बघा. आणि प्रॅक्टिकल शेतकऱ्यांनी केलेलं असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी एकदा बावस्कर टेक्नॉलॉजीचं औषध सोडलंच गेलं पाहिजे.